रामकृष्ण हरी. आज कार्तिकी एकादशी. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत असं म्हणत लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. तर यंदा नाशिकचं घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरलेत. बबन घुगे आणि वत्सला घुगे दिंडोरीच्या माळेदुमला गावचे शेतकरी आहेत आणि गेल्या 12 वर्षांपासून घुगे दाम्पत्य विठ्ठलाची सेवा करतायत. कुणी पायी तर जसे शक्य होईल तसे वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आज कार्तिकी एकादशी राज्यभरात उत्साहात साजरी होते. म्हणून विठ्ठल रुक्मिणी समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपणास विनंती आहे. आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो फुलांचा वापर करून आरास करण्यात आली आहे. पहाटेच्या सुमारास ही शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पूजेच्या वेळची ही दृश्य आपण पाहतोय. आणि नाशिकचं घुगे दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरले. पंढरपुरात आज देवाचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी, सभामंडप फुलांनी सजवण्यात आलाय. भाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशी माळा घातल्यानं देवाचं रूप हे अधिक खुलून दिसतंय. पहाटेच्या वेळची पूजेच्या वेळची ही दृश्य आहेत. आजची पंढरपुरातली सजावट पुण्याचे भाविक राम जांभुळकर यांनी केलाय. तर पंढरपुरातलं आत्ताचं हे वातावरण आपण जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात. पंढरपुरातून आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. वीरेंद्र, शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते संपन्न झाली. आत्ता काय वातावरण आहे? दर्शनाला सुरुवात झालेली आहे का? पहाटे 2 पासून या शासकीय महापूजेला सुरुवात झाली आहे आणि पहिल्यांदा पांडुरंगाच्या येथे महापूजा संपन्न झाल्यानंतर मानाची वारकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी रुक्मिणी मातेची पण पूजा केली. आपण आत्ता सध्या रुक्मिणी मातेच्या इथं आहोत. जे दूरदर्शन आहे त्या ठिकाणी आहोत आणि स्पर्श दर्शनाची रांग ही चालू झालेली आहे महापूजेनंतरनं. आणि जे भाविक कालपासून जे 10 ते 12 तास दर्शन रांगेमध्ये उभे होते त्यांचं दर्शन आत्ता चालू झालेलं आहे. आणि त्यांच्या तोंडावरचा जो आनंद आहे तो परमानंद आहे. जे इतक्या वेळाने दर्शन रांगेमध्ये थांबून हे विठोबा रुक्मिणीचं दर्शन होतंय त्याच्यामध्ये जे समाधान आहे ते एक वेगळं समाधान आहे. त्याचा जो आनंद आहे तो परमानंदच आहे. आपल्या सोबत आपले बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत. स्वतः ते कीर्तनकार पण आहेत. काय सांगाल आज? कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा असं म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर कर्नाटकातून सुद्धा कानाडा राजा पंढरीचा म्हणणारे जे वारकरी आहेत ते मोठ्या लाखोच्या संख्येने पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे भेटी लागी आस, म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची आस प्रत्येकाला आहे आणि त्याची तळमळ देखील आहे. त्यामुळं इथं 12-12 तास 15-15 तास हे दर्शन बारीमध्ये रांगेमध्ये उभे राहत आहे. पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता असते ती प्रसन्नता, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि मांगल्यता तीच आपल्याला त्यांची प्रसन्नता दाखवते. विशेष म्हणजे आणखी यात महत्त्वाचं म्हणजे इथं पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना जी जगण्याची ऊर्जा मिळणार आहे, जगण्याचं जे बळ मिळणार आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं. तसं पाहिलं तर इथं येणारा वारकरी हा शेतकरी आहे, मजूर आहे, शेतमजूर आहे, सर्वच घटकातील वारकरी येतो. मात्र त्याचं जे काही दुःख आहे, पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर जे सुख, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक, अशा पद्धतीने देवाचं सुख दुःख देवाला सांगण्यासाठी या ठिकाणी येतात. आणि आल्यानंतर दर्शन झाल्याबरोबर पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी याची भूक नवजे माझ्या, अशा पद्धतीने प्रत्येक वारकऱ्याचा इथला अनुभव असतो. दर्शन झाल्यानंतर पूर्व सुकृताला धन्यता देतात की माझ्या पूर्व पुण्याईनं मला हे सगळं पांडुरंगाचं दर्शन मिळालं. पण आज जर आपण पाहिलं तर कार्तिकी आणि आषाढी या 2 महावारी असतात. स्वतः भगवान परमात्मा सुद्धा सांगतात की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. स्वतः पांडुरंग इथं बोलवत असतो आणि बोलवल्यामुळं हे जे वाट पाहणारे वारकरी आहेत ते या ठिकाणी येतात, दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन
पांडुरंगाकडे एकच यांचं मागणं असतं की सगळं जे काही ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये मागणं मागितलं तसं प्रत्येक वारकऱ्याची भावना असते की इथले जे सगळे लोक आहेत ते सुखी व्हावेत. विशेष म्हणजे ही वारी आता फक्त महाराष्ट्रापुरती राहिली नाही तर विश्वधर्माची वारी झालेली आहे. इथून जी समतेची शिकवण दिली जाते, पंढरीच्या वाळवंटामधली समतेची शिकवण ज्या 12व्या शतकामध्ये संतांनी दिली होती, तीच समतेची शिकवण आजही याच ठिकाणाहून पाहायला मिळते. का तर इथं येणारा वारकरी कुठल्या जाती धर्माचा पंथाचा याचा कधीही विचार करत नाही, फक्त तो वारकरी आहे. एका याच भूमिकेमधून पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होतो, प्रसन्नता आणि आशीर्वाद सोबत घेऊन जातो. खरंच आहे, हे विश्वची माझे घर ही जी शिकवण देणारे हा भागवत धर्म आहे. पंढरपूरमध्ये दाखल होणारा प्रत्येक भाविक हा विठोबाचा भक्त समजला जातो आणि ज्यांना पदस्पर्श दर्शन शक्य नाही ते सर्व विठ्ठलाचे भक्त कळसाचं दर्शन घेतात आणि ही वारी पूर्ण करतात. कोणत्याही प्रकारचा अट्टहास नाही आणि कोणतीही मागणी नाही, फक्त पांडुरंगाचं दर्शन घेऊन हे वारकरी तृप्त होतात. अशी एकंदरीत हा जो कार्तिकेचा सोहळा आहे हा अत्यंत आनंदामध्ये पार पडत आहे. बरोबर वीरेंद्र. आणि सुरेश यांनी सांगितल्याप्रमाणे कार्तिकीची वारी आणि कार्तिकीचा सोहळा याचं जे काही सुंदर वर्णन केलं, अगदी त्याप्रमाणेच एक चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर की काय नेमकं वातावरण आज पंढरपुरात असेल. आज साधारण किती संख्येनं वारकरी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्याची शक्यता? आज पंढरपूरमध्ये 7 ते 8 लाख भाविक दाखल झालेले आहे आणि दर्शन रांगेमध्ये सुमारे 50 ते 60 हजार भाविक हे पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये आहेत आणि तासाला 1500 ते 2000 भाविक हे दर्शन घेताना त्यांना दर्शन मिळत आहे, पदस्पर्श दर्शन. पूर्ण वारीमध्ये पांडुरंगाचं नवरात्र असल्या कारणाने हे 24 तास दर्शन चालू असतं. नित्योपचार बंद असतात. सकाळी पहाटची पूजा, नैवेद्य आणि लिंबू पाणी हे उपचार चालू असतात. इतर वेळेस दर्शन पूर्णपणे चालू असतं आणि येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त दर्शन मिळावं ह्याची सोय मंदिर समितीकडनं करण्यात आलेली आहे. जी दर्शन रांग आहे त्याच्यामध्ये विश्रांती कक्षही स्थापन करण्यात आलेले आहे, जेणेकरून हा जो वारकऱ्यांचा जो शीण आहे तो कसा कमी करता येईल ह्याच्या ही एकंदरीत मंदिर समितीचा त्यामागील हेतू आहे. बरं वीरेंद्र.